Welcome to AV number 5. लास्ट पार्ट नंबर 5 याच्यात आलेला आहे. ॲक्च्युली वी हॅव कम्प्लिटेड इन्व्हर्जन, सिमिली, रिपिटिशन, ऑनोमॅटोपिया, अँटिथेसिस. तर हे उदाहरणं आपण बघितली, त्या लाईन नंबर बघितल्या, त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते पण आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर इन्व्हर्जनमध्ये त्या ठिकाणी शब्दांची उलटापालट होते, त्याला म्हणतात इन्व्हर्जन करणं. The word order of the sentence is not correct. By using the act of inversion, we can make the correct sentence. Simile means direct comparison between the two objects is called as simile. प्रत्यक्ष तुलना by using the words as, like, so, as, etc. Repetition means the word or sentence is repeated. शब्द किंवा एखादं वाक्य पुन्हा पुन्हा येतं. ऑनोमॅटोपिया याला म्हणतात ऑनोमॅटोपिया, ऑनोमॅटोपिया किंवा पोई आपण असं म्हणतो, पण ऑनोमॅटोपिया. तर ऑनोमॅटोपिया मीन्स द वर्ड्स विच आर इंडिकेटिंग साऊंड वर्ड्स आर कॉल्ड ॲज. त्या ठिकाणी तर हे आहे तुमचं ऑनोमॅटोपिया. साऊंड वर्ड्स आर कॉल्ड ॲज. अँटिथेसिस जे आहे, अँटिथेटिकल स्टेटमेंट्स मीन्स टू अपोजिट ideas came together in one sentence is called as antithetical statement. तर हे आहे अँटिथेटिकल. अँटिथेसिस जे आहे ते आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल द स्टांजाज ऑफ द पोयम. तर या संपूर्ण स्टांजा जे आहे त्यांची जी राईम स्कीम आहे ती त्या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. स्टांजा नंबर 1 जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी राईम स्कीम जी आहे ती येणार आहे तुमची स्टांजा नंबर 1मध्ये. वेन आय हॅड मनी मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. तर पहिल्या जी लाईन नंबर 1 आहे त्याला ए द्या. त्यानंतर लाईन नंबर 2 जो आहे ओ आणि पुअर जमत नाही आहे म्हणजे पुढचं द्या ए बी. त्यानंतर लाईन नंबर 3 फ्रेंड आहे. आता वरचे तिघंही वेगळे वेगळे आहेत, ओ वेगळा, पुअर वेगळा, हा वेगळा, म्हणजे याला आहे सी, ए बी सी. पुअर आणि डोअर जे आहे ते जुळत आहेत. चौथी ओळ आणि दुसरी ओळ जुळते म्हणजे ए बी सी बी. ए बी सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन दे आर रायमिंग विथ इच अदर, म्हणजे ए बी सी बी हे त्या ठिकाणी येणार. पुढचे आहे दॅन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स, याला द्या ए. होल्ड्स आणि ब्लो, डेअर्ड, न्यू. तर आता ए बी सी डी झालं आहे आपलं. तर पुन्हा एकदा आपण नवीन स्टांजा बघितला तर त्या ठिकाणी होल्ड्सला द्या ए, ब्लोला द्या बी. होल्ड आणि ब्लो जुळत नाही आहे. त्यानंतर डेअर्डला द्या सी, ए बी सी बी. ब्लो आणि नो जुळते म्हणजे ए बी सी बी हा त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येणार आहे. तसंच पुन्हा सीन लाईट बीज नाईट. सीनला द्या ए, लाईटला द्या बी, बीजला द्या सी, ए बी. लाईट आणि नाईट जुळतं आहे म्हणजे पुन्हा ए बी सी बी. तसंच त्या ठिकाणी बघितलं तर लाफ, फ्रोन, अप, डाऊन. लाफ, फ्रोन, डाऊन जुळतं आहे बघा. तर आता ॲक्च्युली हा शब्द जी एच म्हणून आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणजे इथे पण ए बी सी बी आहे. ओ अनट्रू, ओ फ्यू. त्या ठिकाणी ए बी ए बी, ए बी ए बी. इथे मात्र थोडीशी हे आहे, ए बी ए बी आली. बाकी ठिकाणी ए बी सी बी, ए बी सी बी अशा पद्धतीने राईम स्कीम जी आहे ती आलेली आहे. प्रत्येक कडव्याची राईम स्कीम आपण बघितली. पुढे आपण जाऊया. कंपोज अ शॉर्ट पोयम ऑन फ्रेंडशिप. फ्रेंडशिपवर त्या ठिकाणी एक छोटीशी कविता आपण तयार करा. तर ट्रू फ्रेंडशिप इन लाईफ इज व्हेरी रेअर. ही हू हॅज इट मस्ट हँडल विथ केअर. बिवेअर ऑफ फ्रेंड्स हू इज अनट्रू. रेकग्नाइज रिअल फ्रेंड्स इवन दे आर फ्यू. तर एक 4 ओळीचा एक छोटासा स्टांजा त्या ठिकाणी आपण बनवू शकतो. त्यानंतर आहे write an appreciation of the poem. Refer to the earlier poems for the points to be covered for appreciation. तर राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ही कविता जी आहे तिचं ॲप्रिसिएशन आपल्याला तयार करायचं आहे. कवितेचं रसग्रहण जे आहे तर हे ठिकाणी मनी द पोएम बाय विल्यम डेव्हिस टॉक्स अबाउट द लाईव्ज ऑफ हॅव्ज अँड हॅव नॉट्स. तर कवी ह्या मनी ह्या कवितेत काय पाहिजे आणि काय नको ह्या गोष्टीची चर्चा करतो आहे. द पोएट इज डिसइल्युजन विथ लिव्हिंग
द लाईफ ॲज अ रिच पर्सन, त्या ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी कवीला एक प्रकारचा वेगळा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. ही ब्लेम्स मनी फॉर लिडिंग द लाईफ ऑफ फॉल्सहूड, तर त्या ठिकाणी तो एक प्रकार दोषारोपण करतो आहे की पैसा जो आहे, पैसा त्या ठिकाणी खोटेपणा तयार करतो. ही बिगिन्स द पोएम विथ अन एक्सक्लेमेशन दॅट शोज द अँग्विश इन हिज हार्ट अँड ही फील्स मनी इज द रूट कॉज ऑफ दॅट. तर त्या ठिकाणी एक प्रकारची असहाय्यता तो व्यक्त करतो आहे सुरुवातीलाच, आणि त्या ठिकाणी तो म्हणतोय की शेवटी सगळं जे खऱ्या गोष्टींचं जे जे खरं कारण आहे तो पैसा आहे. ही इज टायर्ड ऑफ हॅव्हिंग अनट्रू फ्रेंड्स ऑल अराउंड हिम. तो थकलेला आहे, एक प्रकारे तो कंटाळलेला आहे की आपल्यासोबतली अशा खुशमस्कऱ्यांची त्या ठिकाणी गर्दी आहे. इवन अ चाइल्ड हॅज द फ्रीडम टू यूज द ट्रम्पेट द वे ही वॉन्ट्स टू बी. तर त्या ठिकाणी छोट्या मुलालाही असं वाटतं की त्या ठिकाणी आपण ती तुतारी वाजवावी. इफ ही डज नॉट नो हाऊ टू ब्लो इट, बट द पोएट डज नॉट हॅव द लिबर्टी टू लीड हिज लाईफ अकॉर्डिंग टू हिज विशेष बिकॉज ही इज रिच. पण कवीला मात्र त्या ठिकाणी आपलं खरं जीवन जे आहे ते या पद्धतीने जगता येत नाही. ही डिसाइड्स नॉट टू लेट द वर्ल्ड नो अबाउट हिज फ्रीडम, आणि म्हणून तो ठरवतो की आपलं खरं स्वातंत्र्य लोकांना सांगायचंच नाही आहे. द पोएट हॅज थॉट एक्सटेन्सिव्हली अबाउट लाईफ अँड हॅज फाउंड आउट दॅट इवन आफ्टर वर्किंग हार्ड थ्रू आउट द डे द पुअर कॅनॉट मेक देअर फॅमिली मेंबर्स हॅपी. त्या एखादा गरीब त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी देखील त्याला त्या ठिकाणी मनासारखा पैसा मिळत नाही बिकॉज ऑफ देअर फायनान्शियल इन्सिक्युरिटी. सो दे आर नेवर लाईट हार्टेड, आणि म्हणून ते मोकळं राहू शकत नाही. बट इवन दीज पुअर पीपल लाव्ह व्हेन दे सी द रिच लॉज देअर प्रॉस्पेरिटी. पण तरी हे गरीब लोक हसतात ज्यावेळेला एखादा श्रीमंत माणूस गरीब होतो. द पोएट वॉन्ट्स दॅट द पुअर पीपल नीड नॉट बिकम रिच ॲज देअर लाईफ विल बिकम आर्टिफिशियल, but the rich must experience hardship so that they can handle the reverse situation well. The poem ends with another exclamation which comes out of the distressed heart of the poet who has experienced so much of falseness in friendship because of his prosperity. They love his money and have never been true to him, so he is happy now as he has lost his prosperity but gained in true friendship. The theme of the poem is about a rich man who wants to be poor in search of real happiness. आणि म्हणून ह्या कवितेचा आशय जो आहे तो मुळातच त्या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य की त्याला गरीब व्हावं असं वाटतंय, त्याला खरा आनंद त्याला मिळवायचा आहे यासाठी. द पोएट हॅज यूज राईम स्कीम इन द फर्स्ट 4 स्टांजाज वेअर द सेकंड अँड फोर्थ लाईन्स राईम, की ज्या ठिकाणी दुसरी आणि चौथी ओळ जी आहे ती प्रत्येक ठिकाणी एकमेकांना जुळते आहे. बट इन द लास्ट स्टांजा ही चेंजेस द राईम स्कीम ॲज ही इज repeating the first line of the poem with the first line of the 5th stanza where he laments his days of prosperity. The figure of speech used by the poet are common ones but used appropriately to show the power of money as well as untrue lives led by rich people. They also bring out the deep thoughts of the poet. The poem has a clear message about the value of true friendship which cannot be purchased by money. Money is important in life as long as it does not have to compromise with falsehood. When the poet became poor, he got contentment in spite of not having the power of money, as he has gained a more valuable thing in life, a few true friends. This message impresses me the most as it is so difficult to find a true friend in the materialistic world. तर खरंच या भौतिक जगामध्ये एक चांगला मित्र शोधणं हे सुद्धा त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असतं, आणि कुठेतरी त्या ठिकाणी खऱ्या मित्राचं महत्त्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. शेवटच्या याच्यामध्ये व्हिजिट लायब्ररी अँड रीड द फ्यू पोएम्स रिटन बाय विल्यम डेव्हिस. तर लायब्ररीला भेट द्या आणि विल्यम डेव्हिसच्या ज्या कविता आहेत त्या कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्या वाचायला सांगितल्या आहे. देर आर मेनी करिअर ऑपॉर्च्युनिटीज रिलेटेड टू फायनान्स अँड प्लॅनिंग. तर अशा अनेक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्या फायनान्स आणि प्लॅनिंगमध्ये अर्थ आणि अर्थ खात्याशी नियोजन. ट्राय टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग करिअर्स बाय सर्पिंग द इंटरनेट. तर खालचे जे करिअर्स आहेत त्याबद्दलची माहिती तुम्ही गोळा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. फायनान्स मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्स, ॲक्च्युरीज ज्याला आपण विमा तज्ज्ञ असं म्हणतो, इकॉनॉमिक्स आहे, शेअर मार्केट आहे, अकाउंटन्सी आहे, कंपनी सेक्रेटरी आहे. तर ऑल दीज आर द करिअर्स रिलेटेड टू कॉमर्स फॅकल्टी. सो दे कॅन वेल नोन अबाउट ऑल दीज थिंग्स. ट्राय टू कलेक्ट different kind of information regarding all these branches. Economics is a very important subject in which you can pursue your career. तर इकॉनॉमिक्स हा असा एक विषय आहे की त्या ठिकाणी आपण एक चांगलं करिअर मिळवू शकतो.
ब्राउज द वेबसाईट्स ऑफ these institutions अँड गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस कोर्सेस इन इकॉनॉमिक्स. तर अशा संस्थांमधनं त्या ठिकाणी जी माहिती आहे इकॉनॉमिक्सबद्दलची ती माहिती संस्थांबद्दल आपल्याला शोधायची आहे की या संस्थांमध्ये आपण इकॉनॉमिक्स शिकू शकतो. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, गुगल इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तर या इकॉनॉमिक्सशी संबंधित ज्या काही संस्था आहेत त्याविषयी या वेबसाईट्स बघायच्या आहेत आणि त्याबद्दलच्या कोर्सची माहिती आपण त्या ठिकाणी मिळवायची आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथे आपण थांबूया. कविता जी आपली आहे, वी हॅव नाव completed this poem and this section we have also completed. Now let us start with new section, new topic. Thank you.